नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद कायंदे स्वागत करतो नवीन शेतकरी विनय या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अशा दुसऱ्या सरकीच्या व्हरायटीबद्दल बोलणार आहोत की जी सध्याच्याला तिचे बोंड हे निमुळतात व तिला पाती खूप जास्त आहे आणि सध्या फुलांमध्येही तिची खूप वाढ होते। अशी सरकीचं नाव आहे आपल्याकडे आता सध्या मनीमेकर आहे। तर मनीमेकर पण चांगली आहे। आज मी तुम्हाला मनीमेकर नाही तर तुम्हाला अजितची जी कोणची 1196 काय अशी तरी जात आहे कोणची तरी, तिचं नाव सध्या माझ्या ध्यानात नाही आहे, पण अजितची जी बॅग आहे तिचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि ते अजितच्या बॅगचं मी तुम्हाला बोंड एका झाडाचे पूर्ण बोंड मी तुम्हाला मोजून दाखवतो। पूर्ण व्हिडिओ बघत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज तुम्ही म्हणसाल की हे काय नवीन घेऊन आलाय, असं काही तुम्हाला पातेच नाही तर डायरेक्ट पिकलेले कैरी बोंड मोजून दाखवतो आणि नंतर सांगतो की पातेच मिळून याला बोंड किती आहे सध्या। तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ। हे बघा मित्रांनो, मी जी जात म्हणतोय ती हीच आहे। हिच्यामध्ये बघू शकता आपण, आता ह्याच्यात तरी तिला 2-2, 4-4 असे नवीन फुलं सुद्धा लागलेले आहे आणि हे फुलं सोडून परत तिच्यावर आपण आता पाते बोंड सगळं मोजून बघणार आहे। मी आता याच्यातलं कुठलंही झाड घेतो, समजा आता हे झाड घेऊ शकतो, मी हे झाड घेऊ शकतो, कोणतंही झाड घेऊ शकतो। त्याच्यावर तुम्हाला एकसारखे किंवा एक जशी झाडाची उंची आहे त्याप्रमाणे तुम्हाला बोंड दिसून येतील। चला तर मग मी हे झाड घेतो आता, चे बोंड बघू शकता तुम्ही। आता पाकलेली कैरी दाखवतो मी पहिले तुम्हाला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि हा एक 26। मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगतोय की लगातार याला डायरेक्ट 25 जे पकलेली कैरी जी असती ती त्याला आता सध्या 25 ते 30 लागलेली आहे एका झाडाला। आणि तुम्हाला पात्यासोबत मोजून दाखवायचं म्हणलं तर साधारणतः 95 ते 100 पात्या सगट बोंडा सगट कैरी सगट सुरू 95 त्याला कैऱ्या दिसून येतात। पण आता त्यातलं आपण काही सांगू शकत नाही, कधी पाण्याच्या कमी ढोसामुळं किंवा कोणत्याही कारणामुळं त्याची जी पाती किंवा बोंड असतात ती एखाद्या वेळेस गळू शकतात। तरी माझ्या मते ही जात खूप चांगली आहे। ही अजितची 1155 का काय अशी जात आहे ती, तुम्ही एकदा याच्यावर बघू शकता। मी तिचा फोटो अपलोड करू शकत नाही सध्या, कारण मी काय अजून मार्केटिंगला नाही। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। असा सपोर्ट चालू राहू द्या। मिलते हैं अगले वीडियो में।